आम्हाला काही तर त्रुटी दिसली नाही, त्या अनुषंगानं आम्ही काय तुम्हाला सजेस्ट केले. आज आम्ही DYSP साहेब असतील, प्रांत अधिकारी असतील, सगळ्यांना निवेदन देऊन आलेलो. तर त्या सर्व गोष्टी आम्ही याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगानं मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांची मतं मांडतील. वरील विषयाचा अनुसरून विनंती अर्ज करतो की काल 26/2/25 रोजी पहाटे 5 ते स्वर्गेत पुणे येथे मुली असलेली शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्या निमित्ताने बस स्थानकामध्ये महिला विद्यार्थ्यांनी किती सुरक्षित आहेत हा त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावरती आला आहे. आपल्या परिवहन विभागाने महिलांना प्रवासामध्ये विशेष सवलती दिल्याने बस प्रवासी संख्येमध्ये महिला विद्यार्थिनींचं प्रमाण लक्षणीय आहे. प्रत्येक बसस्थानकाप्रमाणे आपल्याही बसस्थानकावर विद्यार्थी व महिलांची तसेच आपल्या महिला कर्मचारी यांची संख्या अफाट असते. पुणे येथे घडलेल्या घटनेचा विचार केला असता आपल्या बसस्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी दिसून येत आहेत. प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बसस्थानकात काही प्रमाणात उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की आपल्या आगारामध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात. बस स्थानकावर प्रत्येक फलाट व परिसर कव्हर करेल अशा दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत. त्याचप्रमाणे मुद्दा नंबर 2, प्रत्येक बसमध्ये स्वतंत्ररित्या CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत. त्याचप्रमाणे बस स्थानकावर महिला व विद्यार्थिनी यांच्या संख्येच्या प्रमाणात निर्भया पथक या असणारी संख्या त्याच पद्धतीनं स्वतंत्र गस्त पथक तैनात करण्यात यावं. आता आम्ही ज्यावेळेस विद्यार्थिनींना भेटायला गेलो, विनंती करायला गेलो, त्यावेळेस पण काही असा आक्षेपार्ह चेहरा आम्हाला तिथं दिसलं की जे प्रवासी नाहीतच, ते असंच हुल्लडबाजी करत खिंडत असणारे चेहरे येतात. म्हणजे माझ्या नजरेतनं ते अजिबात चुकलेलं नाही. मी तर सामान्य कार्यकर्ता आहे. जर हे स्वतंत्र गस्त पथक जर तशा प्रकारचं असेल तर त्यांची नजर बरोबर हेरल हा प्रवासी असाच आलेला आहे. तर तशाच स्वरूपानं बसस्थानकावर बघा प्रत्येक फलाटकावर सांगितलं प्रत्येक बसमध्ये स्वतंत्र CCTV बसवणं, बसस्थानकावर महिला विद्यार्थिनी यांच्या संख्येच्या प्रमाणात निर्भया पथक आणि स्वतंत्र गस्त पथक तैनात करण्यात यावं. बसस्थानक परिसरामध्ये रोड रोमिओ तसेच उन्हाळ युवकांचा प्रचंड वावर असतो. त्याला पायबंद घालण्यासाठी आठवड्यातून किमान 2 वेळा तुमचं परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि तपासणी 2 वेळा तपासणी निर्भया पथक व परिवहन मंडळ संयुक्तरित्या तुमच्या वतीनं प्रवासी तपासणी झाली पाहिजे. हा प्रवासीच आहे तर काय आहे नेमकं. त्याच पद्धतीनं बसस्थानक परिसरामध्ये आपल्या आगारातून सुटणारे जे बसेस आहेत वेळेवरचे, आता पुसेगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी थांबल्या होत्या, त्या उशीर थांबल्या. त्या बस जर वेळेवर सुटली तर ह्या विद्यार्थिनी महिला लवकर जाते. पण जर वेळेवरच सुटली नाही, कधी कधी बसेस कॅन्सल होत्या, त्या पण तक्रारी आमच्याकडे येतात आणि सांगितलं बी जात नाही, अलाउन्स केलं जात नाही. तर बाबा त्याच्यामुळे त्यांना ताटकळत इथं बसावं लागतंय, त्यांची गैरसोय होती. मग त्या जेणेकरून वेळेवर सोडण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थी व महिला यांना ताटकळत बसावं लागणार नाही. आपल्या बसमध्ये व स्थानकामध्ये महिला हेल्पलाईन तसंच निर्भया पथकाची हेल्पलाईन यंत्रणेची माहिती ठळकपणे प्रसारित करण्यात यावी की त्यांना जर कधी अडचण आली तर त्यांना डायरेक्ट बाबा कॉन्टॅक्ट करता येईल. अशा पद्धतीनं त्याचा प्रसार पण आपल्या विभागाच्या वतीनं करण्यात यावा. आणि याच्यावरती माझी विनंती आहे की विद्यार्थिनींनी तुम्हाला ज्या काय आता ही मला एक सहज निरीक्षणातनं दिसलेल्या समस्या समोर आलेल्या, तर तुम्ही रोज सोबत आहात ST महामंडळासोबत, तुमच्या काय जर काय समस्या असतील तर त्या तुम्ही बोलाव्या. ते आम्हाला ओरडले 1:30 वाजलं तरी बस लागत नाही. ते कुठल्याही पुसेगावच्या किंवा मी दुसरं माहित नाही, मी पुसेगावला जाते पण लास्टची बस मला वाटते 8ला असेल आपल्या इथं. कधी कधी मानेवाडी पण एक आहे बस माझ्या इकडं घराला स्टॉपला, कधी मला उशीर झालता एक टायमिंग, ते बोलले की येऊ शकत नाही, कॅन्सल होते अचानक काही दरम्यानमुळं. त्या बसला पण असं हे नसतं, कारण फक्त आमचं एवढंच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमचं 11:30ला कॉलेज सुटतं. बसचं टायमिंग आहे सगळ्यांचं आम्हाला माहिती आहे. आम्हाला पहिले 11:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30. पण प्रॉब्लेम काय झाला एवढ्या एका वर्षात कधीही, म्हणजे आम्ही सांगतोय की ह्याच्या पुढे नाही सर, कधी कधी 11:45 पर्यंत जाते, कधी कधी 11:45 पर्यंत जाते आणि गर्दी इतकी असते प्रमाणात. कॉलेजवरती थांबते का सर बस खाली, हे असतात पुसेगावच्या बसला असतात तिथं. कॉलेजवरती आम्ही जरी थांबलो ना तरी आम्हाला बस थांबत नाही. सहकार्य करा, बाकीच्या वेळेस तुम्ही काय पण करा. डायरेक्ट भरली ना गिरवी नाका DED चौक कॉलेज
पण कुठल्या रूप नाही झालं काय माहिती का गाडीवर बसला नाही हा मग झिरपडी म्हणून जाते ना बरोबर आहे ना पण हे जाता आम्ही येतोय मग आम्हाला टायमिंगवर बसता येईल घरची काळजी करून पोरगा कशी आहे टायमिंगवर बसता हा पण प्रॉब्लेम आहे की आम्ही त्यांना जरी बोललं ना की हा मला 12:30ला बसवते मग ते बोलतात 12:30ला बस कम्प्लीट त्यांना माहिती असतं ते म्हणतात लागते घरी बस मग तुम्ही का लवकर येत नाही तुम्हाला 1:30 वाजता हा विषय गांभीर्याने घ्या कारण काय माहिती का हा विषय बघा तुम्ही एक घटना काढायच्या आधी की नाही घटना हा काढल्यानंतर घटना काढल्यावर तुम्ही काय बी करू नका 15 मिनिटं का नाही तुमच्या वतीनेच नाही पण तुमच्या वतीने ते आणलं 15 मिनिटं चाललंय तिथं बोला नाही बोलले तरी अशी एकदम ऑफिसवर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना तक्रार पेटी वगैरे आहे ना तक्रार